अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया भाकरवडी. मैदा, बेसन पीठ, ओव्हन हातावर चोळून टाकायचा, मीठ टाकायचं, गरम करून घेतलेलं तेल टाकायचं. मी 3 चमचे टाकलेत. मिक्स करून झाले, पाणी टाकून मळून घ्यायचं. हे पीठ ना घट्टच मळायचंय. पीठ मळून झालंय, हे साईडला ठेवून देऊ. अख्खे धने भाजायचे, बडीशेप, जिरी, त्याच्यामध्येच खसखस टाकायची, तीळ पण भाजून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काढून घेऊ. खोबरे भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा पण कलर चेंज झालाय. कोथिंबीर पण गरम करून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, साखर टाकायची, गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार, बारीक शेव टाकायची, चिंच आणि गुळाची चटणी 1 चमचाभर टाकायची आणि हे मिक्सर मधून फिरून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं. बारीक करून घेतले. ही शेव आहे ना थोडी हाताने थोडीशी मोठीच ठेवायची, मिक्स करायची. ही गरम केलेली कोथिंबीर टाकायची. पिठाचा एक गोळा घेतलाय, लाटून घ्यायचा. एक पोळी लाटून झाली, त्याला थोडी चिंच गुळाची चटणी लावायची, जास्त नाही. आता मसाला ना याच्यावर पसरून घ्यायचा. हाताने ना असा एकसारखा पसरून घ्यायचा. असं त्याला ना एकसारखा दाबून घ्यायचा, म्हणजे मसाला बाहेर नाही येणार. थोडं करून एकसारखं दुमडून घ्यायचं. एकसारख्या कट करून घ्यायच्या. असं ना हाताने असं दाबून घ्यायचं त्यांना, म्हणजे मसाला बाहेर नाही येणार. भाकरवडी ना तळून घेऊ. तेल तापाय ठेवले. स्लो गॅसवर तळायच्या. वडी ना स्लो गॅसवर तळून घ्यायची, म्हणजे सारण बाहेर नाही यायचं. भाकरवडी ना तळून झाली, मस्त एकदम क्रिस्पी झाली तळून. सगळ्यांना भाकरवड्या तयार झाल्यात. Like, comment, and subscribe. तयार.